गंगापूर तालुक्यातील खादगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रभाग रचना व आरक्षण सोडतीमधील कथित अन्यायाविरोधात गंगापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार खादगाव ग्रामपंचायतीचं विभाजन झालं असलं तरी गावची अधिकृत हद्द निश्चित अद्याप झालेली नाही। हद्द निश्चित प्रलंबित असतानाच प्रशासनानं नवीन प्रभाग रचना जाहीर केली आहे। या विरोधात ग्रामस्थांनी कायदेशीर मार्गाने हरकती व तक्रारी दाखल केल्या असून त्यावर सुनावणीही पार पडली आहे। मात्र अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही। अशा परिस्थितीत हरकतीवरील निकालाची प्रतीक्षा न करता प्रशासनानं प्रभाग आरक्षण सोडत जाहीर केल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। सीमा निश्चित नसताना काढण्यात आलेली आरक्षण सोडत ही अन्यायकारक असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। न्याय मिळावा आणि प्रशासनानं प्रलंबित तक्रारींवर निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी शांततापूर्ण मार्गाने आमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणात गोकुळ धुमाळ, ज्ञानेश्वर गवळी, योगेश गवळी, अशोक धुमाळ, गवळी पाटेकर, काशीनाथ गवळी, दत्ता गवळी, मुक्तेश्वर धुमाळ, विजय गवळी, योगेश पाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। गंगापूर तहसील कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण बसलेले काही शेतकरी आहे, गावकरी आहेत, त्यांचे काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ। काय म्हणणं आहे तुमचं? आज काय उपोषणासाठी बसलेले आहे तुम्ही? सर, आम्ही आतापर्यंत गाजगाव, खादगाव, देरडा ही ग्रामपंचायत एकत्र होती। शासनाच्या यानुसार ग्रामपंचायत 2026 मध्ये विभक्त झाल्या। खादगाव ही नव्याने खादगाव देरडा ग्रामपंचायत नव्याने स्थापन झाली आणि ग्रामपंचायत ही गाजगाव ही ग्रामपंचायत स्वतंत्र झाली। यामध्ये आमच्या आजपर्यंत शासनाच्या वतीनं आणि बऱ्याच गावकऱ्याच्या वतीने किंवा टी व्हीवर ऐकलो होतं आम्ही का विहीर चोरीली गेली, पण आमचं तर असं झालं, आमचा गट नंबर 93 आणि 1 नंबर चोरी गेला आणि ते कोणा ओळखवला? ते अधिकाऱ्याच्या संगनमताने आणि गाजगाव ग्रामपंचायतच्या संगनमताने। आमचा गाजगाव 93 गट नंबर हा खादगाव शिवारात येतो, पण त्यावरील सर्व मालमत्ता, गावकरी, घरे आणि नागरिक ते ग्रामपंचायत गाजगावमध्ये जोडले झाले। त्यामुळं समोर आज ग्रामपंचायतची निवडणुका येत आहेत। निवडणुका आल्यानंतर प्रभाग रचना, वार्ड रचना सर्व झालेलं आहे। तुम्ही म्हणजे आम्हाला कळलं कसं? आम्हाला त्यानुसारच कळलं। ज्यावेळेस आम्हाला कळलं का वार्ड रचना झाली, ह्यो गट तिकडे गेला, ते शिवारातले गट तिकडे गेले। आमच्या शिवारात असूनसुद्धा गट नंबर 93 हा आमचा शिवार आहे, खादगाव शिवारातला। तो असताना देखील आमच्या गटातील लोक म्हणजे नव्याने थोडे नाही, 400 लोक ते गाजगाव ग्रामपंचायत जोडले गेले। जाऊ द्या, जोडले ग्रामपंचायतला, पण ते करसुद्धा आमच्या ग्रामपंचायत आम्हाला मिळाला। 3.5 लाख रुपये आज कर त्या ग्रामपंचायत गटमध्ये मिळाला आणि तो गट सगळा गाजगावच्या ग्रामपंचायत मिळाला वर्ग झाला। हे कर आम्हाला खादगावच्या ग्रामपंचायतला पाहिजे होता, तो मिळाला नाही। ही दयनीय अवस्था आमच्या खादगावची झालेली आहे। जर हे उपोषण जे तुम्ही करत आहे आम्ही तर त्यासाठी करत आहे। आमच्या गावात सगळे नागरिक या ठिकाणी जागृत झाले। जागृत झाल्यानंतर आम्हाला आज कळलं का ही दयनीय अवस्था आमची कशी झाली, तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार तहसीलदार साहेब, BDO आणि ग्रामसेवक, तळट्याप्पा आणि मंडळाधिकारी ह्या सर्व या कार्याला हातभार लावला आणि आमची फसवणूक केली। आणि आमची ग्रामपंचायत या नवीन झालेल्या असल्यामुळे नवी इमारत, नवे गाळे त्या ठिकाणी आहे। ते सर्व मालमत्ता शासनाच्या कागदावर ठेवले। कसे ठेवले? तर ते जे सगळं क्षेत्र जर खादगाव शिवारात येत असेल तर खादगावला मिळालंच पाहिजेत, पण ते सर्व कायदेशीर येते जे खादगावला पाहिजे होतं ते गाजगावला जोड गेलं। त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी खादगाव या ठिकाणी जमा झालेलो आहे। आमची मागणी अशी आहे की भौगोलिकदृष्ट्या जे खादगावचं शिवार आहे त्या शिवारानुसार हद्दरचना करून त्या हद्दरचनेचं जे आम्हाला येतं ते आमचा टॅक्स असेल, आमचा बुधवारी आठवडी बाजार भरतो, त्याची हरशी करून ते आमच्या ग्रामपंचायतला वर्ग करण्यात यावा एवढी आमची विनंती आहे। त्यासाठी आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे।